नमस्कार. आस्वाद मनांचामध्ये सर्व खवयांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला मग बघूया आजची स्पेशल रेसिपी, कढीपत्त्याची चटणी. आता सगळ्यांना आवडतेच असं नाही आणि प्रत्येकाच्या ताटातून कढीपत्ता हा बाहेर निघणारच. मग त्यापेक्षा हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघूयात, चटणी कढीपत्त्याची. त्यासाठी कढीपत्ता घेतला आपण एक कप एवढा. त्यानंतर इथे तेल घेतोय आपण. तेल 1 चमचा एवढं पुरेसं आहे. त्यानंतर जिरे टाकायचे आणि हे आपण सगळं काही रोस्ट करून घेणार आहे, म्हणजेच भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ती वाटून घेणार आहे. आधी कढीपत्ता आपण यासाठी भाजून नाही घेतला आहे कोरडा, कारण की कढीपत्त्याचा जो रंग आहे तो चेंज होईल म्हणून. तर त्याचबरोबर इथे मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीच्या तिखट मिरच्यासुद्धा घेऊ शकता. इथे उडीद डाळ घेतलेली आहे मी, एक क्रंची असं स्वाद येण्यासाठी. आणि त्याचबरोबर आता थंडीचे दिवस पण आहेत, तर त्यासाठी एक चांगली टेस्ट पण येते आणि हेल्दी पण आहे म्हणून. त्याचबरोबर इथं तीळ घातलेले आहेत मी. ही रेसिपी यामुळेच हेल्दी आहे कारण याच्यामध्ये तीळ, उडीद, त्याचबरोबर कढीपत्ता, धने या सगळ्यामुळे टेस्टी तर बनते पण हेल्दी पण आहे. म्हणूनच याच्यासाठी ही चटणी आपली साईड डिश म्हणून आपण सर्व करू शकतो. त्याचबरोबर चणा डाळ घेणार आहे मी इथे 1/4 कप एवढी. आणि कढीपत्त्यामध्ये एवढे चांगले गुण असतात की ज्याच्यामुळे आपले केस मजबूत होतात, काळे होतात आणि त्याचबरोबर अकाली जसं की टक्कल वगैरे पडणं किंवा हार्टसाठी सुद्धा कढीपत्ता हा खूप चांगला आहे. तर त्यामुळं आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पण खूप जास्त फायदेशीर आहे. त्याच्यासाठी तुम्ही नक्की ही चटणी ट्राय करा आपल्या रोजच्या जेवणामध्ये. आणि त्याचबरोबर इथे मी खोबऱ्याचा किस बारीक केलेला तोही घेतलेला आहे 1/4 कप एवढा. आता हे सगळं काही बारीक गॅसवरती सतत हलवत राहायचे, कारण खोबऱ्याचा किस बारीक होतं त्यामुळे मग तो इथे लागला नाही पाहिजे, जळला नाही पाहिजे याच्यासाठी, पण तो कडक पण झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण सगळं काही व्यवस्थित भाजून घेणार आहे खरपूस. आता इथे कलर बदलतोय बघा, जो आपण खोबरं आणि डाळ जी टाकलेली आहे त्याचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपलं हे शॅलो फ्राय व्यवस्थित झालेलं आहे. आता त्यानंतर आपण इथे कढीपत्त्याची पानं घेणार आहे. तर यासाठीच कढीपत्त्याची पानं आपण नंतर टाकणार आहे. ह्या सगळ्या प्रोसिजरला 15 मिनटं एवढा वेळ लागतो, 10 ते 15 मिनटं, कारण स्लो गॅसवरती यासाठीच करतो. जेव्हा कढीपत्त्याची चटणी तयार होईल तेव्हा तुम्ही रंग बघाल त्याचं, तर रंग एकदम जसा की नॅचरल कढीपत्त्याचा जो रंग हिरवागार असतो तोच. आणि तोपर्यंत आपल्याला हे सगळं काही भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याच्यामधून एक क्रंचीनेस, म्हणजे हातामध्ये पान घेतल्यावरती ते चुरगळल्या गेलं पाहिजे, म्हणजे कढीपत्ता आपला रेडी होईल इथपर्यंत करून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं काही आपण बारीक करून घेणार आहे, एकदम पावडर करून घ्यायची आहे त्याची, कारण आपली जी डाळ आहे, आता तुम्ही म्हणाल की डाळ आहे त्यामुळे बारीक, तर पूर्णपणे बारीकच करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे त्याला एक टेक्स्चर चांगलं येईल, कलरही चांगला येईल यासाठी. तर ते व्यवस्थित सगळं काही बारीक करून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडून मीठ टाकायचं राहिलं होतं, तर तुम्ही याच्यामध्ये आत्तासुद्धा मीठ ॲड करू शकता. मीठ थोडंसं बारीक केल्यानंतर मीठ ॲड केलं होतं, स्वादानुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता. तर मी इथे मीठ ॲड करून परत एकदा पल्स मोडवरती फिरवून घेतलं होतं. तर अशी रेडी झाली आपली एकदम टेस्टी आणि साधी सोपी आणि एकदम खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी. तर नक्की ट्राय करा आणि आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.